टॅक्सी चालक, टॅक्सी नंबर MH01X5293. जर तुम्ही या टॅक्सीमध्ये असाल तर तात्काळ उतरा. 5293. मी त्याच टॅक्सीमध्ये मड आयलंडला. प्लीज हेल्प मी. पोलिसांची टीम तुमच्या लोकेशनवर पोहोचत आहे. जर संधी मिळाली तर लगेच उतरा आणि काही झालं तरी शांत राहा. दादा, मला ना इथेच सोडा. ऍक्च्युली माझे मित्र येणार आहेत. पण मॅडम, हा रस्ता अगदी निर्मनुष्य आहे. एवढ्या रात्री तुम्ही इथे एकट्या कुठे उतरताय? अहो नाही दादा, मी एकटी नाहीये. ऍक्च्युली माझे मित्र मला पिक करायला येणार आहेत. फक्त 2 मिनिटात पोहोचतीलच. तुम्ही प्लीज बाजूला थांबा. हो मॅडम, अहो ते तर ठीक आहे. त्याने येऊ द्या, मग उतरा की सावकार. येतोय दादा. हॅलो. हां, तुम्ही पोचलात का? हो, मी आता पोचतेच. उतरतेय. हो, उतरतेय इथेच बाजूला. आता रस्त्यावरच आहे. हो, ठीक आहे. ओके, बाय. दादा ते पोहोचलेत. इथे जवळच आहे. तुम्ही मला साईडला सोडा प्लीज. घ्या दादा. थँक यू. मी टॅक्सीमधून उतरली. प्लीज लवकर पोचा. स्टॉप. हेल्प, प्लीज हेल्प. पिक अप द फोन. पोलीस का नाही पोहोचले असं? बरेच वार झालेत. फार निर्दयीपणे मारले. आणि सर, हिच्या चेहऱ्यावर बघा ना. काय आहे हे? सर, लिपस्टिक आहे. लिपस्टिक?
त्याच लिपस्टिकने लिहिण्यात आलं असं वाटतं. ट्रेटर, गद्दार. या मुलीने कोणाशी तरी गद्दारी केली वाटतं, ज्याची ही शिक्षा मिळाली. चेहऱ्यावर ही खून आणि ट्रेटर लिहिलंय. ज्याने कोणी केलंय तो खूप तिरस्कार करायचा हिचा. हे सगळे कोण आहेत? सर, ही टीनाची बहीण नेहा आहे आणि ही सुगंध आहे, टीनाची मैत्रीण, आणि तो रवी आहे. इथे जे काही घडलंय त्याचा आम्हाला फार खेद आहे, पण विश्वास ठेवा, आम्ही खुन्याला लवकरच पकडू. जर मी माझा फोन चेक केला असता तर टीना जिवंत असती. काय म्हणायचंय? सर, काल रात्री तिने मला फोन केला होता, पण मी कामात एवढी बिझी होते की तिचा फोनच घेऊ शकले नाही. तिने मला मेसेजही केला. सर, मला आणि सुगंधालाही मेसेज केला होता. एकच मेसेज सगळ्यांना फॉरवर्ड करण्यात आला. टीना टॅक्सीमध्ये जात होती, तिला कोणीतरी मेसेज केला आणि तिने टॅक्सीचा फोटोही पाठवला. हा टॅक्सी ड्रायव्हर तर त्याने तर खून केला नाही ना? पण टीनाचा फोन कुठे आहे? ज्याने तिने फोन केला, मेसेज पाठवले, आम्ही तर सगळा एरिया पिंजून काढला, नाही सापडला. सर्वात आधी ही माहिती काढू की टीनाला हा मेसेज पाठवला कोणी, आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरचीही. टीनाने काही सांगितलं होतं का ती कुठे जाणार होती? ती तर कामावरून सरळ घरीच यायची सर, पण या रस्त्यावरून नाही यायची. या रस्त्यावर कशी आली ती? टीना कुणालाही न सांगता कधी कुठे जाते का? नाही. अच्छा, हे ट्रेटर लिहिलंय तिच्या बॉडीच्या जवळ. गद्दार म्हणजे काय माहिती आहे? हिने कोणाला धोका दिलाय, काही सांगू शकता? हो सर. सर, मी नाही फसवलं तिला. टीना तर माझी वाईफ होती. वाईफ नाही, एक्स वाईफ, जिचं जीर्ण तू नकोसं करून ठेवलं होतंस. जिवंतपणी तिला जगू दिलं नाहीस आणि आता ती मेल्यावर तू का आलास? ए गप्पा बस तू. एक मिनिट. रिलॅक्स. कारण तू टीनाचा एक्स हजबंड आहेस. घटस्फोट का झाला? काय प्रॉब्लेम काय? काही प्रॉब्लेम नव्हता. हा माणूस टीनाचा छळ करायचा, तिला गलिच्छ भाषेत पत्र पाठवायचा आणि तिला जीवे मारण्याची धमकीही द्यायचा. त्यापेक्षा जास्त काहीच इश्यू नव्हता, हो ना? ए, तुझं तोंड बंद कर, समजलीस? ए, इथे बोल. तू टीनाला जीवे मारण्याची धमकी दिली होतीस? सर, कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाहीत, आमच्यातही व्हायची. सर, रागाच्या भरात आम्ही एकमेकांना बरंच काही बोलून जायचो. याचा अर्थ असा नाही की मी तिचा जीव घेईन. काल रात्री तू कुठे होतास? सर, तुम्हाला वाटते की टीनाला मी मारलंय? सर, विचारायचं असेल तर तुम्ही या रवीला विचारा. सर, याच्यामुळेच आमचा डायव्होर्स झालाय. सर, मी आणि टीना तर चांगले मित्र होतो सर. तुझा आणि टीनाचा डायव्होर्स यासाठी झाला कारण तू एक पॉझिटिव्ह आणि वेडा माणूस आहेस. तू फक्त स्वतःचा विचार करतोस. दाखव तुला मी काय विचार करतो. चला, काय करताय? जर तुम्हा दोघांपैकी पुन्हा कोणी असं केलं ना तर समजून जा. रेडी? या दोघांनी घेऊन जा. चल रे, चल. करणला वाटतं टीनाने त्याला रवीमुळे दगा दिला. आणि इथे ट्रेटर लिहिलंय, तोच तर नसेल ना? शक्यता आहे. आणि हेही शक्य आहे की कारण खरं बोलत असावं. रवी टीनावर प्रेम करायचा पण मिळवू शकला नाही तिला, म्हणून मारलं असेल त्याने टीनाला. शक्यता आहे सर, त्याच्यावर पाळत ठेवली पाहिजे. सगळ्यात आधी ही माहिती काढावी लागेल की हा करण काल रात्री कुठे होता. अरे ते बघ. अरे ही तर तीच टॅक्सी आहे ज्याच्याबद्दल पोलिसांचा मेसेज आला होता. त्याचा ड्रायव्हर तर खुनी आहे. अरे हो, नंबर तर तोच आहे, 5293. ए, चल बाहेर निघ. बाहेर निघ. ना. चल बाहेर निघ. चल निघ, बाहेर निघ, चल. अरे बंद काय करतोस का? अरे बाहेर निघ. दरवाजा उघड. बाहेर निघ. अरे दरवाजा उघड. अरे हा खुनी आहे.
अरे याने लोकांना मारतो खून करून पळालाय हा टॅक्सी मध्ये बसून खून करतोस काय सोडा त्याला. नका मारू त्याला. काय करताय तुम्ही? मागे वा. मागे वा. बाजूला वा. चला मागे. मागे वा. बाजूला वा. काय बाजूला वा. मोठपणा लावलाय हा? साहेब हा तोच खुनी टॅक्सीवाला ड्रायव्हर आहे ज्याने खून केलाय म्हणून मेसेज आला मारून टाकणार का याला? मागे वा. हे हे हा जिवंत आहे? हो हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल लवकर. साहेब साहेब मला कळत नाही. मला खरंच कळत नाही हो, लोकांनी मला का मारलो. मी सांगतो. गेल्या काही दिवसांपासून पब्लिकमध्ये एक मेसेज सर्क्युलेट होतोय. 5293 टॅक्सीचा ड्रायव्हर खुनी आहे. तो लोकांना त्याच्या टॅक्सीत बसवतो आणि त्यांचा खून करतो. आणि 5293 तुझ्या टॅक्सीचा नंबर आहे. कोणीतरी पाहिला असेल आणि त्याने लोकांना जमवलं तुला मारण्यासाठी. पण सर मी कोणाला नाही मारलो. मी कुणाचाच खून नाही केला. कोणीतरी अफवा पसरवली आहे साहेब. अच्छा हा तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन चालला होता की इकडे तिकडे फिरवत होता? हे मला बरोबर घेऊन जात होते सर. इनफॅक्ट हे चांगले गृहस्थ आहेत. यांनी रस्त्यात पाणी पिण्यासाठी टॅक्सीही थांबवली होती. अच्छा ठीक आहे. तुम्ही आता जाऊ शकता. गरज भासली तर आम्ही तुम्हाला पुन्हा संपर्क साधू. ठीक आहे. या मुलीला तू कधी पाहिलंस का? हो साहेब. हिला काय झालं साहेब? काल रात्री हिचा खून झालाय. खून? हो खून. आणि आता तुझ्या लक्षात आलंच असेल की आमच्या दृष्टीने या मुलीचा खून तू केलायस. नाही साहेब. अहो काय बोलताय तुम्ही साहेब? मी तर खरं खरं सांग. काल रात्री ही मुलगी जेव्हा तुझ्या टॅक्सीत बसली त्यानंतर काय झालं? साहेब काल रात्री मी तिनं सांगितलेल्या पत्त्यावर घेऊन चाललो होतो. दादा ते मला काही काम आठवलंय. तुम्ही मला इथेच सोडाल का प्लीज? पण मॅडम हा रस्ता अगदी निर्मनुष्य आहे. एवढ्या रात्री तुम्ही इथे एकट्या कुठे उतरताय? नाही नाही दादा मी एकटी कुठे आहे. ऍक्च्युली माझे मित्र ना मला पिकअप करायला येत आहेत. आता 2 मिनिटात पोहोचतीलच. तुम्ही टॅक्सी इथेच थांबवाल प्लीज? साहेब साहेब मी कोणालाच नाही मारलं साहेब. माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे. आम्ही निघतो आता. थोडा आराम कर. हा धन्यवाद साहेब. ठीक आहे. हा खरं बोलतो असं वाटतं. असं समजू की हा खुनी नाही. मग हे SMS काय लफड आहे? सर सगळे मेसेजेस खोटे आहेत. मी कमिशनर्स ऑफिस मधून कन्फर्म केलंय. त्यांनी असा कोणताही अलर्ट पब्लिकला पाठवला नाहीये. म्हणजे ही फक्त अफवा होती? तो टीनाला जो मेसेज आला होता तो फेक होता? खुन्याने टीनाला हा मेसेज पाठवला म्हणजे तिने घाबरून त्या टॅक्सीमधून उतरावं. तेही अशा निर्मनुष्य रस्त्यावर. म्हणजे तो तिला सहज मारू शकेल आणि सगळा संशय या टॅक्सी ड्रायव्हरवर जावा. पण सर त्या खुन्याला आधीपासून कसं माहित की टीना त्याच टॅक्सीत बसेल? बरोबर. त्याला तर नंबरही माहित होता. आधीपासून नाही. त्यालाही तेव्हाच कळलं जेव्हा टीना टॅक्सीत बसली. म्हणजे तो तिच्यावर पाळत ठेवून होता. खुन्याने तिला जे फोटो पाठवले होते ते चेक करूयात. त्यातच काहीतरी गुपित दडलंय. फ्रेडी सगळेच्या सगळे फोटोग्राफ्स डिस्प्ले कर. सर करणचं म्हणणं आहे तो तर घरी होता. त्याचा विटनेस आहे वॉचमॅन. आणि रवीचं म्हणणं आहे तो रेस्टॉरंटमध्ये होता. विटनेस तिथले वेटर्स. म्हणजे त्या दोघांनी फोटो नाही घेतले? पंकज हे विटनेस खोटे असू शकतात. आणि हे तर आपण बऱ्याच वेळा पाहिलं सुद्धा. तरीही या करण आणि रवीवर पाळत ठेवा. सर हे सगळे फोटो टीनाने तिची बहीण नेहा आणि इतर मित्रांना पाठवले होते. हे फोटो ब्लर का आहेत? मुवमेंटमध्ये घेण्यात आले असतील ना? नाही, हे फोटो गाडीच्या आतून घेण्यात आले आहेत अभिजित. टॅक्सीच्या आतून? नाही फ्रेडी, टॅक्सीच्या आतून नाही. त्या दुसऱ्या गाडीमधून जी या टॅक्सीचा पाठलाग करत होती. ही गाडीची समोरची काच आहे. गाडीची विंडो स्क्रीन. ती गाडी जी खुनी चालवत होता. काही आहे इथे. विंड स्क्रीनच्या कोपऱ्यात काहीतरी आहे. फ्रेडी जरा झूम कर तिथे. हो. आणि जरा साफ करूनही दाखव.
हे तर स्टिकर सारखं काहीतरी वाटतंय. पार्किंग स्टिकर हे जे सोसायटी आणि बिल्डिंगवाले देतात ना आपल्या परमनंट मेंबर्सना तिथे गाडी पार्क करण्यासाठी. सर पार्किंग स्टिकर्स तर क्लब सुद्धा देतात आपल्या मेंबर्सना. उलट लिहिलंय असं हे PUP. हो. शक्यता आहे खुनीत या सोसायटीत राहतो त्या बिल्डिंगचं नाव SUP ने सुरू होत असावं. सुप्रीम, सुपिरियर, सुपर्ब काहीही असू शकतं. अशा तर हजारो बिल्डिंग्स आणि सोसायटी असतील. पण हा लोगो एखाद्या बिल्डिंगचाच असणार ना. फ्रेडी, अशा सर्व सोसायट्यांची लिस्ट बनव ज्यांचं नाव SUP ने सुरू होतं. काय करू काही समजत नाही. मी माझ्या ऑफिसला जाते. अगं फोन उचल प्लीज. हा हॅलो सोनल. प्लीज हेल्प मी. कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करतायत. काय? कोण कोण तुला मारायचा प्रयत्न करताय? सोनल सोनल कुठे आहेस तू? मी माझ्या ऑफिस मध्ये केबिन मध्ये लपले. सोनल सोनल तुला काही होणार नाही. मी काहीतरी करते. ज्योती तो आत येतोय. तो मारेल मला. हॅलो सोनल सोनल तू ठीक आहेस ना? ओह माय गॉड. मी CID ला फोन करते.
सर हा सोनलचा फोन कव्हरेज एरियाच्या बाहेर आहे, लागतच नाहीये. सोनल 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 काय झालं? सीआयडी मधून आलोय आम्ही. शुद्धीवर ये. सोनल ऐक. सोनल काही होणार नाही तुला, काही होणार नाही. ऐक ना. सोनल ऐक. सर तो मला मारून टाकेल. गाडी मी बघतो. सोनल पळाला. गाडीत होता ना? सर गाडीचा नंबर. गाडी खूप लांब निघून गेली होती. मी फायर केलं तिच्यावर. गाडीला लागली गोळी. पांढऱ्या रंगाची SUV होती. चला काहीतरी दुवा सापडला. या व्हाईट कलरच्या गाड्या किती असतील? तुम्हाला मारून टाकेल, तुम्हाला मारून टाकेल. तो पुन्हा माझ्या मागे येईल. मी त्याला ओळखतही नाही. त्याला मला का मारायचं शांत हो, तुम्हाला काही कळत नाही. शांत हो. काही होणार नाही तुला. ओके. अच्छा तुम्ही म्हणालात की तुम्हाला एक SMS आला होता. हा बघा. हा अजून एक फेक SMS अगदी तसाच जसा टीनाला आला होता. तुम्ही त्याचा चेहरा पाहिला का? नाही. अभिजित एक हेल्पलाईन नंबर आहे आणि हा एक गाडीचा नंबर वाटतोय. चेक करूया. पूर्वी याला व्हेरीफाय कर. हे काय आहे? हे लिपस्टिक कोणाची आहे? नाही सर. हे तुमचं नाहीये? या लिपस्टिकचा रंग तर हा तर अगदी तसाच आहे जसा टीनाच्या चेहऱ्यावर होता. आणि तिथे लिहिलंही होतं ना. सेम पॅटर्न. आधी फेक MMS, मग हल्ला, मग ही लिपस्टिक. म्हणजे आज जर आपण वेळेत पोहोचलो नसतो तर सोनल सोबतही तेच घडलं असतं जे टीना सोबत घडलं. कमाल आहे. या खुन्याला टीनानेही दगा दिला आणि सोनलने. एकाच माणसाला एवढे दगे. हा माणूस कोणीतरी वेडा दिसतोय किंवा एखादा सिरियल किलर आहे जो एकट्या दुकट्या मुलींना पाहून त्यांच्यावर हल्ला करतो. असंही असू शकते की खुन्याचा टीना आणि सोनल या दोघींशी काही संबंध असावा. अरे सोनल सोनल काय झालं? सर बेशुद्ध झाली ही. लवकर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. थँक गॉड सोनल, तू अगदी सुखरूप आहेस. खरं सांगू तुझ्याबद्दल मला खूप काळजी वाटत होती. मला एक सेकंद वाटलं की तू माझी मस्करी करण्यासाठी फोन केलास. असंच रात्री फोन करून मला त्रास देण्यासाठी. बरं झालं मस्करी समजून दुर्लक्ष नाही केलंस. तसंच तुझ्या आईबाबांना फोन केला आहे. दुपारच्या फ्लाईटनी येत आहेत ते. ठीक आहे. आता तब्येत कशी आहे? बेटर. तुम्ही सगळे? आम्ही सोनलचे फ्रेंड्स आहोत. मीच कॉल केला होता तुम्हाला. हे पहा, मला माहिती आहे की तुम्ही फार अस्वस्थ आहात पण आमचं तुमच्याशी बोलणं फार आवश्यक आहे. तुमच्यासोबत अगदी तेच घडतंय जे टीना सोबत घडलं होतं आणि आम्हाला वाटत नाही की हा निव्वळ योगायोग आहे. म्हणजे काय? आम्हाला वाटतं तुझ्या आणि टीनामध्ये काही ना काही कनेक्शन, कुठला ना कुठला दुवा नक्कीच आहे. मी तर टीनाला पर्सनली ओळखतही नव्हते. फक्त न्यूज मध्ये बघितलं होतं तिच्यासोबत जे घडलं ते आणि ऑनलाईन गप्पा मारल्या होत्या बस. ऑनलाईन? ते कसं? हो, आमचा एक ऑनलाईन सपोर्ट ग्रुप आहे ज्याची मी मेंबर आहे आणि टीना सुद्धा मेंबर होती. फक्त तेव्हाच 2-3 वेळा चॅट केलं होतं. काय कसला ग्रुप आहे हा?
ज्या जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रॉब्लेम्स होतात, घटस्फोट होतो, त्यांना हा ग्रुप इमोशनल सपोर्ट देतो. मेंबर्स एकमेकांना पर्सनली ओळखत नाहीत, पण तरीही एकमेकांशी आपले प्रॉब्लेम शेअर करू शकतात, चर्चा करू शकतात आणि सल्ला देऊ शकतात. तर तुम्ही आणि टीना आपापसात तुमच्या प्रॉब्लेम्सबद्दल बोलला होतात का कधी? हो, ते आमचं 2-3 वेळा बोलणं झालं होतं. आम्ही दोघींनी आमच्या वैवाहिक जीवनाबद्दलही चर्चा केली होती. तर हा दुवा आहे टीना आणि सोनलच्या दरम्यान, यांच्या वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम्स. आणि काही कारणाने खुन्याला वाटतंय की या दोघी दगा देणार आहेत. यासाठीच खुनी त्याच्यासोबत लिपस्टिक घेऊन आला होता सोनलच्या ऑफिसमध्ये, म्हणजे हिला मारल्यानंतर हिच्या बॉडीजवळ ट्रेटर लिहू शकला असता. सर, तुम्ही हे काय बोलताय? ॲक्च्युली टीनाच्या बॉडीजवळ आम्हाला ट्रेटर लिहिल्याचं सापडलं होतं लिपस्टिकने, आणि त्याच रंगाची लिपस्टिक आम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सापडली. त्या टीनाने कधी उल्लेख केला होता का तिच्या प्रॉब्लेम्स बद्दल तुमच्याकडे? नाही, तिने तिच्या पर्सनल प्रॉब्लेम्स बद्दल मला कधीच काही सांगितलं नाही. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, मी तिला कधीच भेटले नाही आणि आमच्यात कोणी कॉमन फ्रेंड नव्हता. एक गोष्ट तर कॉमन आहे, तो ऑनलाईन ग्रुप. पंकज, त्या ग्रुपची सगळी माहिती काढ. सर, हा फ्रेडी, लिस्ट तर बनवली आहे. रेसिडेन्शियल बिल्डिंग, सोसायटी, कॉर्पोरेट ऑफिसेस सर्वांची नाव आहेत. हा, हे सुपेरियर बिल्डर्स, सुप्रीम, सुप्रॅटिक, सुपर चेंबर, सर 50 अशा बिल्डिंग्स आहेत ज्यांचं नाव SUP ने सुरू होतं आणि जे पार्किंगसाठी स्टिकर देतात लावायला. अरे, तो लोगो मॅच झाला एखाद्या बिल्डिंगशी. मॅच करून पाहतोय सर, थोडा वेळ लागेल. नाही फ्रेडी, आपल्याकडे वेळ नाहीये. तो खुनी अजून कोणाला शिकार बनवण्याआधी आपल्याला त्याला पकडलं पाहिजे. त्याला करायचं तरी काय सर? एक SMS तर पाठवायचा आहे. किती वेळ लागेल त्याला? तेच तर, लवकरात लवकर पकडावं लागेल सर. दया, तो जो SMS मध्ये इमर्जन्सी नंबर दिला होता त्याबद्दल काही कळलं का? ट्रॅक झाला का तो? कळलं तर आहे सर, पण त्याने काही फायदा नाही होणार. खोटा प्रीपेड नंबर आहे, स्विच ऑफ येतोय. सर, टीना आणि सोनल ज्या ऑनलाईन ग्रुपमध्ये होत्या त्याच्या डिटेल्स काढल्यात सर. हे बघा सर, त्या ग्रुपमध्ये 88 मेंबर आहेत सर. मी सर्वांचा IP ॲड्रेस चेक केला, जिथून ते लॉग इन करतात. भारताच्या ऑलमोस्ट प्रत्येक राज्यामधून एक मेंबर आहे सर. मुंबईत किती आहे? 9. 9 मधले 2 हे झाले, सोनल आणि टीना. सर, शक्यता आहे की कुणी याच ग्रुपमध्ये असेल. काहीही असो, हा खुनी जो कोणी आहे या टीना आणि सोनलला नक्की ओळखतो. आणि या ग्रुपचा मॅनेजर कोणी डॉक्टर केरसी आहे, सायकॅट्रिस्ट. सर, हे पाहिलं तुम्ही? या केरसीचा ॲड्रेस MG रोड नियर खेरानगर, सुप्रोतिम मेडिकल क्लिनिक. सुप्रोतिम SUP. सर, हा डॉक्टर केरसी तर खुनी नाही ना? ग्रुपच्या ॲडमिनपेक्षा जास्त कोणाला माहीत असेल टीना आणि सोनल बद्दल? डॉक्टर केरसी, सुप्रोतिम क्लिनिक. सर, ही केस तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भरकटत चालली आहे. फ्रेडी, ही केस भरकटत नाहीये, योग्य ठिकाणी पोहोचते, योग्य पत्त्यावर. साहेबजी, बसा बसा. बोला ना, मी काय करू शकते? डॉक्टर केरसी. हो ना, डॉक्टर केरसी, सायकॅट्रिस्ट. हे बसा बसा. हा तर खुनी वाटत नाही. काय खून? हे मला तर विश्वासच नाही बसत की टीनाचा कोणी खून करू शकते ते, आणि सोनूला कोणी मारण्याचा प्रयत्न करू शकते ते. ओ माय गॉड, हे काय चाललंय? हे सच्ची बोल ना, हे काय बोलताय तुम्ही? या दोघांना तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखायचा? हो, एकदम चांगलाच ओळखायचो ना. ते लोक तर स्वतः मला पर्सनली इथे भेटायला आले होते.
इथेच बसल्या होत्या माझ्या क्लिनिक मध्ये. डॉक्टर साहेब, हा जो तुमचा ग्रुप आहे हा एक्झॅक्टली काय आहे? अरे बाबा, हा तर ऍक्च्युली मॉरल सपोर्टचा ग्रुप आहे. आजकाल काय होतं ना की आजकालच्या मुलं मुली एकदम जोश मध्ये येऊन लग्न करून टाकतात. हा, त्यानंतर मग लफडा, खिटकीट, झगडा आणि फायनली डायव्होर्स. आणि असे परेशान लोक जे आहेत ना, ते आमच्या ग्रुप मध्ये ते लोक आपापसात बोलतात, प्रॉब्लेम शेअर करतात. ते काय बोलतात ते डिप्रेशन पासून वाचतात. कशा? आणि तुम्ही या सर्वांना पर्सनली भेटून बोलायचं. हो, मी तर प्रयत्न करतो सगळ्यांना पर्सनली भेटण्याचा. पण जे भेटू शकत नाही ना, त्यांच्याशी मी चॅटवर, फोनवर एकदम फ्री मध्ये ऍडवाइस देऊन टाकते. कधी 2 पेशंटला एकत्र भेटत नाही, कारण जे आमच्या ग्रुपच्या मेंबर्स आहे ना, ते एकमेकांना ओळखत पण नाही. हा, पण आम्हाला संशय आहे डॉक्टर साहेब की जो खुनी आहे तो तुमच्याच ग्रुपचा एक मेंबर आहे. नाही नाही नाही, नो नो नो, इम्पॉसिबल इम्पॉसिबल. अरे, आमच्या ग्रुपचे जे मेंबर्स आहे ना, ते इतके परेशान आहेत काय सांगू. ते दुसऱ्याचा खून तर करूच शकत नाही. काही हरकत नाही डॉक्टर साहेब. थँक्यू व्हेरी मच. वेलकम. बाय द वे डॉक्टर, तुम्ही गाडी कोणती चालवता? हो, गाडी नाही, माझ्याकडे तर लायसन्सच नाही आहे. मला तर गाडी चालवायला येतच नाही. मी तर अजून अख्ख्या जिंदगीमध्ये एक बी गाडी घेतली नाही. पण आम्हाला वाटतं की कोणी याच बिल्डिंग मधला कोणीतरी आहे, कारण त्याच्या गाडीच्या काचेवर बिल्डिंगच्या पार्किंगचा जो स्टिकर असतो तो लावलाय. ए बाबा, या बिल्डिंग मध्ये तर कितीतरी ऑफिस आहे. 50-60 गाडी तर असेलच. सोसायटी वाला प्रत्येक गाडीसाठी पार्किंगचा स्टिकर तर देतेच ना. नाही, आम्ही बोलतो एका व्हाईट कलरच्या SUV बद्दल. व्हाईट SUV? अरे, ती व्हाईट SUV ते तर आमच्या अजय चालवते ना. अजय कोण? माझा असिस्टंट. या क्लिनिकचं काम तोच तर बघतो. या अजयच्या डिटेल्स मिळतील आम्हाला? का नाही? वाय नॉट. आता देतो. ठीक आहे. अजयची एम्प्लॉई फाईल. हा अजय, सोनलचा मित्र हॉस्पिटलमध्ये आला होता ना भेटायला. हा अजय आता आहे कुठे? अजय ऍक्च्युली तो माझ्याकडून हाफ डे सुट्टी घेऊन गेला नाही. तो म्हणाला की गाडीचं काम आहे, गॅरेज मध्ये जायचं आहे, तर गाडी घेऊन गेला. गोळी लागली होती ना टेल लाईट वर, तीच बनवायला गेला असेल. हॅलो सर, मी सोनल बोलतेय. हा सोनल, माझी फ्रेंड नताशाच्या जीवाला धोका आहे. तिलाही अगदी तसाच मेसेज आला होता. काय बोलतेस? तसाच मेसेज आला होता? तो फॉरवर्ड कर लवकर, आम्ही बघतो काय ते. हो, काय झालं? अरे, सोनलचा फोन होता, तिची मैत्रीण नताशाला तसाच मेसेज आलाय. हा तसाच मेसेज आहे. हा अजयच आहे. नताशाच्या जीवाला धोका आहे. अजयला थांबवावं लागेल. त्याचा फोन ट्रॅक करूया. हॅलो फ्रेडी. हो सर, मोबाईल लोकेशन इकडेच ट्रेस होत आहे. पांढरी गाडी. टेल लाईट फुटली आहे. या गाडीच्या विंडो स्क्रीनवर तोच स्टिकर लागलाय. त्या टॅक्सीचा फोटो याच गाडीतून काढण्यात आलाय. म्हणजे अजय जवळपासच असणार. सुटता कामा नाही तो. वाचवा, प्लीज हेल्प मी. मला वाचवा, प्लीज वाचवा. नताशा, हे काय केलंस तू? मी काय नाही केलं. मला मारणार होता. मी बचावासाठी. बरं झालं केसचा निकाल लागला. आपण ना योग्य वेळी पोहोचलो. हिला बाहेर घेऊन जा. मोबाईल तर आहे याच्याजवळ. याच्यात ते मेसेज आणि फोटोज आहेत.
यात तर नाही आहेत. सर, डिलीट करून टाकले असतील पुरावे नष्ट करण्यासाठी. असू शकतं त्याने दुसऱ्या फोनमधून पाठवले असतील. दया, हे बघ, हा फोटो पाहिलास? याचं लोकेशन दिल्लीत आहे. हा त्याच वेळेला घेण्यात आलाय जेव्हा टीनाचा खून झाला होता. कमाल आहे. एक माणूस एकाच वेळी 2 ठिकाणी कसा असू शकतो? जर हा अजय त्यावेळी दिल्लीत होता तर इथे कोण होता ज्याने टीनाचा खून केला? हे तर वेगळंच लफडं आहे. हे बघ, ही त्याच शेडची लिपस्टिक आहे जी आपल्याला सोनलच्या ऑफिसमध्ये सापडली आणि टीनाच्या बॉडीजवळही याच शेडच्या लिपस्टिकने लिहिण्यात आलं होतं. माय गॉड, याचा अर्थ खुनी अजय नाही, नताशा आहे. सोड मला, सोड मला, सोड. हो सर, हे सगळं मीच केलंय. माझ्या घटस्फोटानंतर मी नेहमी क्लिनिक मध्ये जायचे. अजयशी माझी पहिली भेटही तिथेच घडली होती. बघता बघता आम्ही दोघं प्रेमात पडलो. पण अचानक एक दिवस अजय अचानक माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला की त्याला माझ्याशी ब्रेकअप करायचं होतं. त्या दरम्यान मी पाहिलं की तो टीना आणि सोनलशी बोलू लागलाय, फ्लर्ट करू लागलाय त्यांच्यासोबत. मी समजून गेले होते की टीना आणि सोनलमुळेच त्याला माझ्यापासून दूर जायचंय. आणि म्हणून तू त्या दोघींना मारण्याचा निर्णय घेतलास? हो सर. टीना आणि सोनल सारख्या निर्लज्ज मुलींना जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नव्हता. माझ्या हातात असतं ना तर मी त्या प्रत्येक स्त्रीला मारून टाकलं असतं ज्या दुसऱ्यांचे बॉयफ्रेंड्स किंवा पतीवर नजर ठेवतात. आणि अजयला अडकवण्यासाठी तू त्याच्या गाडीचा वापर केलास? हो, कारण अजयला माझ्यावर संशय आला होता जेव्हा ती सोनल माझ्यापासून वाचली होती. म्हणून तू हे सगळं नाटक केलंस म्हणजे आमचा संशय अजयवर जावा. हं? नाटक नाही, एक परफेक्ट प्लॅन होता माझा. पण माहित नाही ती लिपस्टिक कशी माझ्याकडून पडली आणि माझा सगळा प्लॅन धुळीला मिळाला. चूक तर तू त्यावेळी केलीस जेव्हा तू टीनाला तो खोटा मेसेज पाठवला होतास पोलिसांच्या नावाने. तुझ्यासारखे असे बरेच जण आहेत जे लोकांना खोटा मेसेज पाठवून घाबरवतात आणि मग त्यांच्या भीतीचा फायदा घेतात. आणि लोक बिचारे विचार न करता अशा फेक मेसेजेसना खरं मानतात. ते एकदाही विचार करत नाहीत की अशा फेक मेसेजेसच्या मागे तुझ्यासारखे गुन्हेगार असू शकतात ज्यांच्यापासून त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. म्हणून कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवण्याआधी हे पडताळून पाहायला हवं की तो आलाय कुठून. पण तुझ्यासारखे गुन्हेगार विसरतात की तुमच्या मागे आम्ही आहोत. आणि जोपर्यंत आम्ही आहोत तुझ्यासारख्या लोकांना धोकाच धोका आहे. 2 खून केलेस तू, कठोरातली कठोर शिक्षा होईल.